हा नमस्कार सर. तुम्ही गुडघ्याने त्रस्त होतात खूप खूप त्रस्त नाव होते. सांगा तुमचं. मी सुनीता वाळवेकर, कुठून आलात? बीडवरून. बीडवरून. हा, काय त्रास होतो तुम्हाला? मला निवळच चालता येत नव्हतं, अजिबात काहीच हालचाल करता येत नव्हती. मग माझी चक्कर थांबली, गुडघे थांबले, सगळ्याचा चक्कर त्रास पण कमी यायची थांबला. हो, अजून काय त्रास होता? म्हणजे मला निवळच हात खालीवरी सुद्धा होत नव्हते आणि पायाने निवळच चालता येत नव्हतं. गुडघ्याला खूप त्रास होता. माझ्यात आपण आज हे पहिले गुडघ्याची नाही केली, कंबर पायाला दिली आपण फक्त. हो. किती फरक वाटला तुम्हाला? किती सेटिंग आहे माझ्याकडे? तुमच्याकडे माझी 5वी सिटिंग आहे. हा, ही आता जी केलेली आहे. पहिले आपण गुडघ्याने केली, आता पायाची चालू केली. हो हो. गुडघ्याला आपण किती तीन वेळेस घेतले वाटतं? 4 वेळेस घेतले. किती बरं वाटतं साधारण तुम्हाला? म्हणजे मला पूर्ण रूपात पूर्णच बरं झालं ते. पूर्णच बरं वाटतं. हो. गाव कुठलं सांगितलं तुमचं? बीड. हो. आता काम वगैरे चाललं वगैरे सगळं? हो हो हो. म्हणजे आजारातून बाहेर निघाले तुम्ही? निघले. इतर तुमच्या बीडच्या पेशंटसाठी काय सांगू शकता? मी बीडच्या पेशंटसाठी सांगन की बाबा तुम्ही अवश्य इथं भेट द्या दत्त आश्रमला, कारण तुम्ही एकदा गेला की परत तुम्ही मनाने इथपर्यंत याचाल, कारण इतका फरक पडतो इथपर्यंत आल्यानंतर. 2 पेशंट पाठवले होते, काय बोलले तुम्हाला? ते बोलले, म्हणले तुमच्यामुळे आमचं खूपच चांगलं झालं म्हणले. मला आमचं काय चांगलं झालं, श्रेय सगळं फक्त त्यांचंच आहे. आम्ही फक्त सांगायचं काम केलं तुम्हाला. तर मग दवाखाने केले, काय फरक वाटला तुम्हाला? बाहेर दवाखाने केले? नाही, बाहेर मी बरेच इंजेक्शन वगैरे घेतले, मला काय नाही, फक्त 4 दिवस बरं वाटायचं आणि बाकीचं जसं आहे तशी परिस्थिती होती माझी. आता एकदम आनंदित आहात ना? आनंदित आहे. हो हो, मस्त एकदम. हो.